बालवर्धकची सुरुवात कशी झाली? जेव्हा ट्रान्झिशन करायचं होतं मुलाला फ्रॉम ब्रेस्ट मिल्क टू सॉलिड्स, तेव्हा मी हेच जसं बाकीच्या आया शोधत असतील की काय द्यायचं आता. मी हे मार्केटमधले बाकीचे जे ब्रँड्सचे बघितले, त्यात मला लक्षात आलं की काही काही रेसिपी सिम्पल आपल्याला वाटतं, जसं नाचणी सत्व ऐकायला सोपं वाटतं. मीही त्यावेळेस फक्त ऐकलं होतं, घरी बनवलं. अन्वय म्हणजे माझ्या मुलांनी ते खूप छान एक्सेप्ट केलं. असं करत करत आमचं तर चालू झालं. ऑलरेडी मला हा थोडासा कॉन्फिडन्स होता, सो मग मी तो तिला दिला की बाबा तू फक्त हे चालू कर, बाकीचं लुकआउटचं रेस्ट जबाबदारी मी घेतो. जसं जसं तुम्ही बिझनेसला वाढवताय तर आय एम शुअर देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस दॅट यू कमिंग. पण या सगळ्या ड्युरेशनमध्ये आत्तापर्यंत असं कुठला तुम्हाला फेलियर किंवा नकारात्मक अनुभव आले का? सो निगेटिव्ह रिव्ह्यूजच्या बाबतीत म्हणशील तो एखाद दुसरे नक्कीच आले. कारण असं म्हणणं अगदीच खोटं आहे की नाही एकदमच भारी, म्हणजे 100पैकी 100 कस्टमर्सने आम्हाला खूपच छान पॉझिटिव्ह रिव्ह्यूज दिले. 1-2 आले, पण ते काही काही त्यातले लॉजिस्टिकल इश्यूज पण होते. आत्ता जे नवीन जनरेशन किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा जे विचार करतायत त्या लोकांसाठी कुठली अशी रूल बुक किंवा कुठला असा एक रूल जो तुम्ही सांगाल त्यांना की कशी सुरुवात करायची? सो आय थिंक म्हटलं तसं की एक तर स्टार्ट करा, हळूहळू फिगर आउट होतं. सेकंडली स्लोली स्टार्ट करा, म्हणजे सगळे स्लोली स्टार्ट करतात. आय गेस मीही आत्ता आम्ही जे काय बघतो किंवा आम्ही ज्याच्याकडनं प्रेरणा घेतो. कारण तुम्ही एखाद्या गोष्टीत पारंगत असाल, तुम्ही सर्वजण संपूर्ण तर नसणार आहे. तुम्ही जिथं आहेत ते तुम्ही ॲक्सेप्ट केले पाहिजे. तुम्ही ज्या ह्याच्यात गोष्टींमध्ये पारंगत नाही ते तुम्ही ॲक्सेप्ट केले पाहिजे, आणि मग ते करण्यासाठी तुम्ही काय फिगर आउट करू शकता. आणि एक उद्योजक म्हणून सर्वात मोठा निर्णय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये, जिथे आपण अशा व्यक्तींना भेटतो ज्यांनी आपली आवड ही आपली ओळख बनवली आहे. आणि आता आपण सुरू करतोय आपली एक नवीन सिरीज, उद्योगी माणसं. मित्रांनो, आपल्याला कधीतरी सगळ्यांनाच वाटतं ना की कुठला तरी बिझनेस सुरू करायचा. बरं, पण तो कुठला करायचा, कसा सुरू करायचा, मग तो सक्सेसफुल होईल का, कमी वेळात भरपूर सक्सेस मिळेल का? आजकाल स्पर्धा भरपूर आहे, पण संधीही त्याहून जास्ती आहेत. पण ते नक्की करायचं कसं, हा मोठा प्रश्न. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आज आपल्यासोबत आहेत एक अशी जोडी ज्यांनी बालवर्धक फूड्स याची सुरुवात केली. अमृता साळुंके आणि भूषण साळुंके, एक पॉवर कपल, बालवर्धक फूड्सचे फाउंडर. तर त्यांचा प्रवास आणि त्यांचं विजन हे त्यांच्याकडूनच ऐकूयात. अमृता आणि भूषण, वेलकम महाराष्ट्र शिक्षण या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. मला सांगा, ही बालवर्धकची सुरुवात कशी झाली, ही प्रेरणा कुठून मिळाली? सो मेन माझं जसं सांगितलं मी की MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे. सो मी जवळजवळ 8 वर्ष लॅब फील्डमध्ये काम केलं. त्यानंतर मोस्ट ऑफ द फिमेलसोबत होतं, तसंच मूल झालं आणि ब्रेक घ्यायचा विचार, म्हणजे मी व्हॉलंटरीली घेतला. मलाच ऑब्व्हियसली फोकसनी चाइल्ड केअरसाठी असं करायचं होतं म्हणून. सो तो ब्रेक घेतला आणि त्याच काळात जेव्हा ट्रान्झिशन करायचं होतं मुलाला फ्रॉम ब्रेस्ट मिल्क टू सॉलिड्स, तेव्हा मी हेच जसं बाकीच्या आया शोधत असतील की काय द्यायचं आता, कसं चालू करायचं, की काय फीड केलं तर चालेल, किंवा कुठल्या सॉलिड्सनी किंवा कुठल्या टेक्स्चरनी आधी चालू करायचं, हे काहीच माहीत नव्हतं ऑब्व्हियसली, कारण फर्स्ट मूल होतं. सो ते थोडं एक्सप्लोअर करत करत तो चालू झालं. मग मार्केटमध्ये पण बघितले मी बेबी फूड्स अवेलेबल आहेत का त्यावेळेस, असं काय. सो होते मार्केटमध्ये आपले इस्टॅब्लिश्ड ब्रँड्स भरपूर होते, पण म्हणायला गेलं तसं होममेड बेबी फूड नावाची कन्सेप्ट खूपच कमी होती. म्हणजे ही 2018 सालची गोष्ट आहे. माझा मुलगा 2017ला झाला जूनमध्ये, आणि 2018मध्ये जेव्हा हे त्याला सुरू करायचा प्रवास, सॉलिड फूड जर्नी त्याची, त्यावेळेसची गोष्ट आहे की तेव्हा होममेड बेबी फूड हे असं खूप कमी प्रचलित होतं. सो मी हे मार्केटमधले बाकीचे जे ब्रँड्सचे बघितले, त्यात मला लक्षात आलं की खूपच शुगर, खूप रिझर्वेटिव्ह केमिकल्स, अननेसेसरी एडिटिव्स किंवा फ्लेवर्स खूप आहेत. कमर्शियल ब्रँड्स जे आहेत 40-40, 50-50 व्हरायटी देत आहेत ते तुम्हाला, पण त्यातलं म्हणजे उगाच अननेसेसरी आहे बेसिकली ते, असं मला लक्षात आलं. सो ते मी 1-2दा घेतलंही, आय थिंक विकत घेतलं, ट्राय केलं, पण ते कुठेतरी त्यांनी रिजेक्ट केलं आणि मलाही ते पर्सनली पसंतीच नाही पडलं. त्यामुळे मग मी असं ठरवलं की ठीक आहे, आता मी हे घरी बनवून बघते, कारण कुकिंगची तेवढीच मला हौस होती, आवड आहे.
सो मग मी ते अजून शोधायला लागले. मग आपले नातेवाईक म्हणा किंवा आजी आजोबांसारखे व्यक्ती त्यांच्याशी बोलून किंवा अशी पुस्तकं वाचून असं तो प्रवास थोडासा चालू झाला, की एक्सप्लोरेशन. कारण बेसिकली शिक्षण पण अशा टाईपमध्ये होतं, सो तो किडा आतमध्ये ऑलरेडी होता, की कुठलीही गोष्ट थोडं डिटेलमध्ये जाऊन बघावी, एक्सप्लोर करावी. तर हे करता करता बरेच रेसिपीज कळाले, की काही काही रेसिपीज सिम्पल आपल्याला वाटतं, जसं नाचणी सत्व ऐकायला सोपं वाटतं. मीही त्यावेळेस फक्त ऐकलं होतं, पण ॲक्च्युली ती प्रोसेस काय आहे किंवा जे स्प्राउटिंग करतात त्याचं नक्की महत्त्व काय असतं, कितपत स्प्राउट करावं, त्याच्यातल्या खूप मायनर बारीक सारीक गोष्टी असतात. सो ह्या सगळ्या शिकत गेले. घरी बनवलं. अन्वय म्हणजे माझ्या मुलांनी ते खूप छान एक्सेप्ट केलं. असं करत करत आमचं तर चालू झालं घरीच माझ्या मुलासाठीचं ते सगळं छान. आणि एक 6-8 महिन्याचा तो असताना तेव्हा मदर टॉडलर क्लब्स म्हणून अशी पण कन्सेप्ट एक निघाली होती. सो मी आणि अन्वय त्याला जायचो. तर ते मुळतः म्हणजे मदर आणि चाइल्डसाठीची ॲक्टिव्हिटीज बेसिकली ते घेतात. लहानपणापासूनच तुम्ही थोडंसं त्यांच्या डेव्हलपमेंटल स्किल्सवरती काम करता असं. सो तिथे अजून मला बरेच अशा मैत्रिणी भेटत गेल्या, जे महाराष्ट्रात पण नाही, आउट ऑफ महाराष्ट्र पण होत्या. एक बेस्ट फ्रेंड माझी तिथली गुजराती बेस्ट फ्रेंड झाली. सो ती बऱ्याचदा मला सारखं विचारायची, की "तू काय खाऊ घालते तुझ्या बाळाला? म्हणजे तो इतकं छान लगेच खूप कॉमन एक्सेप्ट." डिस्कशन असतं हो, सगळ्यांचं, खूप की कॉमन. म्हणजे तू काय तेच देते, तू कसं हां. सांभाळते तेव्हा वगैरे. डोक्यात Right, काहीच right, नव्हतं. right. हे फक्त आता माझं आणि अन्वयाचं विश्व चालू होतं, असं Right. होतं ते तेव्हा. पण तिने खूप वेळा विचारलं, की "तो खूप ॲक्टिव्ह पण आहे, तो खूप छान एक्सेप्ट करतोय." कारण तिथेही घेऊन जावं लागायचं त्या क्लब, कारण ते 2-3 तासाचं असायची ती ॲक्टिव्हिटी. सो तिथेही मी ते बनवून असं हॉट टिफिनमध्ये घेऊन जायचे आणि तो छान खायचा. सो हे तिने 2-3दा विचारल्यावर मी तिला द्यायला सुरुवात केली. कारण तिच्या मे बी काही थोड्या अडचणी असतात असं मला लक्षात आलं, की तिला नाही बनवता येते किंवा तिला बेसिकली नॉलेज नाही आहे. लाईक आउट ऑफ महाराष्ट्र नाचणी तेवढं कॉमनली माहिती नाही आहे. आपल्याला माहिती आहे कारण आपण बॉर्न अँड ब्रॉट अप इन महाराष्ट्र आहोत. सो आपल्याला असं ते खूपच सर्रास असं वाटतं, की अरे हे काय म्हणजे हे धान्य माहिती आहे. पण तेव्हा मला लक्षात आलं, की हे बऱ्याच स्त्रियांना नाही माहिती. सो मी तिला द्यायला लागले. मग असं तिच्याने सुरुवात झाली, तर असं करत करत थोडंसं, की अजून एक 5-6 मैत्रिणींना द्यावं, त्याच आपल्या सर्कलमध्ये, ग्रुपमध्ये. हे चालू झालं आणि असं करत करत तेव्हाही कमर्शियल ॲस्पेक्ट त्याचा काहीच डोक्यात नव्हता, की ॲज अ बिझनेस आपण हे करू शकतो, असं काहीच नाही डोक्यात. फक्त की बाबा हेल्पिंग हँड, की आपण एक देऊया बाबा, ती बाळांना पण मदत होईल, आयांना मदत होईल म्हणून मी देत होते. आणि पण एक पॉईंट नंतर साधारण एक 10-15 असं फ्रेंड्स किंवा इनर सर्कलमध्ये दिल्यावरती एकदा मी असंच, म्हणजे मला तो मोमेंट आठवतो, की दॅट इज ॲक्च्युली द टर्निंग पॉईंट मी म्हणते, की बालवर्धक जेव्हा चालू झालं आणि माझं पर्सनल आयुष्यासाठी पण तो एक टर्निंग पॉईंट होता, की आम्ही चहासाठी बसलो होतो ॲज युज्युअल. आपण 4 वाजताच्या गप्पा जसं बसतो तसं आम्ही दोघं होतो. आणि मी त्याला म्हटलं असंच, जसं मी तुला आत्ता म्हणते, की "अरे मदर टॉडलर ग्रुपमध्ये खूप जणी मला विचारतायत, की तू काय देते किंवा इतकं छानरित्या तो कसं एक्सेप्ट करतोय अँड ऑल." मग मी त्याला एवढंच म्हटलं, की "आपण करायचं का हे चालू? आता एनिवेज हे 10-15 जणी म्हणजे एवढ्या विश्वासाने घेतायत आणि त्यांचीही बाळं छान एक्सेप्ट करत आहेत. करायचं का चालू?" मी आपला नुसता तुक्का टाकला. ॲक्च्युली माझंही तेव्हा काहीच असं डिसाइडेड नव्हतं. पण झालं असं, की हा असा खूप काय म्हणता येईल, ॲक्टिव्ह आणि असे प्रोएक्टिव्ह काइंड्स आहे. तर त्याचं असं होतं, की तुझ्या डोक्यात आलंय ना, चालू करू. आणि तो मी का म्हणते टर्निंग पॉईंट आहे, कारण मी मूळतः माझा थोडा स्वभाव परफेक्शनिस्ट टाईप होता असं म्हणायला लागेल. कारण ह्याच्यानंतर तर थोडा बदलला, की मला असं होतं, की आता मी म्हणते ना, की मला चालू करायचं आहे. मग मी सगळं स्टडी करणार, रिसर्च करणार, मग मी ते पेपरवरती उतरवणार, की मग हे काय काय असतं, काय काय देऊ शकतो, कुठे. आणि मी जर हे करत बसले असते ना, तर आयडियली चालू नसतं झालं, असं मला आत्ता जाणवतं. सो त्याचा तो जो एक स्टेटमेंट होतं, तो एक खूप बूस्टिंग स्टेटमेंट होतं बालवर्धकसाठी, की तू फक्त चालू कर. तुझ्या डोक्यात आलंय ना, पुढे जे काय आहेत टप्पे, कसं द्यायचं, काय, तू कसं बनवणार आहेस ह्याला सांभाळून, किंवा जे काय आहे ते आपण फिगर आउट करू. सो बेसिकली तिथून बालवर्धक चालू झालं. म्हणजे मी त्याला ते सगळं श्रेय देते, की तो जे म्हटला नसतं ना, मी साधारण 6-1 वर्ष त्याच्यावरती हायबरनेट केलं असतं. ते चालू म्हणजे भूषण फक्त मार्केटिंग मॅनेज करतो किंवा नंतर एंट्री झाली असं नाहीये. डे 1 पासून त्याची एंट्री आहे. सो रादर हे इनिशिएट किंवा पुश तिथूनच तुझ्याकडनंच सुरू झाला. हां, डे 1 पासून एंट्री म्हणजे आमच्या दोघांचा पेरेंटिंग बद्दलचा एक कन्सेप्ट क्लिअर होता. म्हणजे IQ कन्सेप्ट होता. आम्ही काय त्यात खूप माहिर आहे अशातला प्रकार नाही.
परंतु 0 ते 5 वर्षापर्यंत मुलांना चांगलं खाऊ घालणं, चांगले Right. शिकवण लावणं हे खूप गरजेचं असतं, कारण त्यावेळेस त्यांची ॲक्च्युअल डेव्हलपमेंट होते बरोबर. आणि ते तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडते. आता आपल्या वेळेस ते झालं की नाही आपल्याला माहित नाही, कारण आपले पेरेंट्स त्याला साक्षीदार आहेत. तर हे करत असताना ही जे सगळ्या ॲक्टिव्हिटी करायची ते मी बघत होतो आणि तिला खूप क्युरिओसिटी होती. तिने लिटरली तिचा चांगला जॉब आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटला होती तिने तो सोडला आणि पेरेंटिंग करत होती. ती फुल टाईम पेरेंटिंग करत होती. मी हाफ टाईम किंवा क्वार्टरच म्हणायला लागेल तसं करत होतो. तर करत असताना तिचे ते एफर्ट्स मला दिसत होते. ते एफर्ट्स दिसल्यानंतर आणि तिची कुकिंगची आवड, ज्यावेळेस तिने सांगितलं की मला असं असं वाटतंय आणि चालू करायचंय, त्यावेळेस मी तिला म्हणलं की आपण चालू करूयात. चालू करण्यामागचं माझ्याही मागचा कॉन्फिडन्स असं होतं की माझा एक 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स होता सेल्सचा. मी अशा कंपन्यांमध्ये मार्केटिंग आणि सेल्सचं काम केले की ज्या कंपन्या फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड, मग टेक्निकल सेल्स आम्ही म्हणतो त्याला, की हायजीनचे आम्ही इक्विपमेंट सेल्स केलेत किंवा केमिकल सेल्स केलेत. याचं मला ॲडव्हान्टेज असं होतं की मी कंपन्यांच्या बाहेर न राहता कंपन्यांच्या आतमध्ये जाऊन आलेलो आहे, प्रोडक्शन हाऊसेसमध्ये जाऊन आलेलो आहे. ही सगळी प्रोसेस मी बघितलेली आहे. त्यामुळं मला एक छोटा कॉन्फिडन्स होता की हे जरी छोटं स्वरूप झालं आणि याचं मोठं स्वरूप करायचं झालं तर ह्याला आपण हाताळू शकू. काही गोष्टी तुला माहित होत्या. ऑलरेडी मला So- हा थोडासा कॉन्फिडन्स होता. सो मग मी तो तिला दिला की बाबा तू फक्त हे चालू कर, बाकीचं लुकआउटचं रेस्ट जबाबदारी मी घेतो. सो त्या पद्धतीने मग आम्ही हे हळूहळू चालू केलं आणि आता तुम्ही बालवर्धकचं स्वरूप हे बघताय. म्हणजे आणि बेसिकली मग- काय झालं त्यावेळेस असं खूप विचारच नाही केला खरं सांगायचं की मध्येच इन्स्टंट काय होतं असतील. एकदम, चला हां. करूया. पण ते इन्स्टंट ऍक्च्युली ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झालं त्यामुळेच की खूप आम्ही त्याच्यावरती मग हे रिस्क आहे का, मग हे होईल की नाही आपल्याने, असं झालं बेसिकली. आणि आणि असं ऍक्च्युली तुमच्या बोलण्यावरून असं कळतंय की कधी कधी दॅट हेल्प्स. राईट. 100%. प्रत्येक वेळेस प्लॅनिंग करून प्रॉपर त्याला एक्झिक्यूट करणं हे गरजेचं नाही, पण म्हणूनच असंही मी म्हटलं कधी-कधी ना की गोष्टी माझं click ते होतात. परफेक्शनिस्ट थोडं कमी झालं आणि ते निडेड पण आहे. हां. जसं बिझनेसमध्ये पण पुढे जाऊन मला कळालं की प्रत्येकच गोष्ट तुम्ही परफेक्टली करायला गेलात की ती नाही होत. पण मग ही एक रिस्क होती. तुम्ही स्टार्ट केलं असंच सहज बोलता बोलता तुम्ही ठरवलं की चला करूया, ही एक रिस्क होती. पण मग सगळ्यात मोठी रिस्क तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात कुठली जाणवली किंवा कुठेतरी जाऊन असं एक म्हणतो ना Challenge चॅलेंज वाटला इनिशियल स्टेजमध्ये? म्हणजे ऑब्व्हियसली आता जसं जसं तुम्ही बिझनेसला वाढवताय तर आय एम शुअर देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस दॅट यू कमिंग अक्रॉस, लॉट ऑफ न्यू थिंग्स. पण सुरुवातीच्या काळात तो काय होता? कारण त्यावेळेस मला वाटतं आपण पण थोडेसे हे असतो, अनशुअर असतो, गोष्टी unsure कशा असतो. होतील Correct. कशा कशा नाही, होतील. थोडीशी भीती असते, कॉन्फिडन्स असतो, पॉझिटिव्हिटी असते. पण कुठले असं चॅलेंज होतं जे तुम्हाला आठवतंय विच वॉज समथिंग दॅट यू रिमेंबर? मोस्ट इम्पॉर्टंट आय गेस, जसं मी म्हटलं की आम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहोत. सो ह्याच्या आधी काहीच तसं बॅकग्राऊंड No नाही idea, होतं किंवा ती जी टिपिकल आपली मेंटॅलिटी असते ना थोडी आत्ता चालत मिडल क्लासमध्ये की जॉब करा, जॉब सिक्युरिटी मिळवा, मुलं हे ते तसंच होतं. सो तेच बघितलं आहे. सो तेच मेन चॅलेंज होतं की ॲज अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर अगदी सगळंच डिपार्टमेंट स्क्रॅचपासून आम्हाला फिगर आउट करायचे होते. सो पण तो म्हटला तसं ऑब्व्हियसली थोडंसं मार्केटिंगचं त्याला एक्सपोजर असल्यामुळे ते नक्कीच हेल्प झाली त्याची. पण बऱ्यापैकी छोट्या खूप अशा गोष्टी असतात की ते ॲज अ फर्स्ट टाईम एंटरप्रेन्योर तुम्हाला खूप चॅलेंजिंग जातात की फायनान्शियल म्हणा किंवा सगळेच लॉजिस्टिकल ॲस्पेक्ट कसे असतात. कारण साधी गोष्ट आहे फक्त आता जसं मी घरी बनवत होते मी म्हटलं किंवा 10-15 बायकांसाठी मैत्रिणींसाठी बनवत होते. पण ते जेव्हा तुम्हाला स्केलअप करायचे त्या बल्क क्वांटिटीजमध्ये सुद्धा त्याचे फॉर्म्युलेज बदलावे लागतात. कारण सेम तुम्ही उचलून की मी आता हे 500 लोकांना तसंच्या तसं देईल असं ते नाही होत गणित. त्याच्यामागे रिसर्च पण आहे. राईट. त्याच्यामागे तो सगळं त्याचं फाईन ट्युनिंग त्या रेसिपीज त्याप्रमाणे कराव्या लागतात. पुढे जाऊन आम्हाला ते पॅकेजच्या ह्याच्यात द्यायचं होतं कारण आम्हाला फ्रेश द्यायचं होतं. हे पण आमचं अगदीच म्हणजे ठरलेलं USP होती की फ्रेशच द्यायचं. त्यामुळे ते पॅकेज करणं गरजेचं होतं. कारण फ्रेश आता तुम्ही अगदी स्टोर शेल्फमध्ये जर असं ठेवलं कुठल्याही दुकानात आजूबाजूच्या ते फ्रेश राहणार नाही. कारण तिथलं लोक काय करतात की 1-2 महिने त्यांचा स्टॉक संपूपर्यंत ते तिथं ठेवणार. सो तिथे ठेवायचं नाही हे आमचं फिक्स होतं. सो जर फ्रेश द्यायचं आहे तर ते आम्हाला पॅकेजमध्ये द्यायचं आहे. सो ते पॅकेजमध्ये जाताना मग त्याचं रेसिपीचं फाईन ट्युनिंग कसं करायचं ह्याच्या मागचाही तो वेगळा स्टडी असतो. सो हेच बेसिकली ते सगळ्यात ह्यातलं खूप छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी त्या. आणि मला वाटतं दुसरी आय थिंक कस्टमर ट्रस्ट गेन करणं हे खूप इम्पॉर्टंट होतं बेसिकली. कारण या प्रोडक्टमध्ये तुम्ही बाळाच्या पेरेंट्सशी डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येता आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. का तर ते तुम्ही बनवलेले प्रोडक्ट्स बाळांनी खाल्ले पाहिजेत, त्याला व्यवस्थित पचले पाहिजेत.
आणि सगळ्यात आधी ते प्रोडक्ट्स त्याच्या आईनी बाळाला देण्याची डेअरिंग केली पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट. तर त्यामुळं आम्ही ठरवलं होतं की एकदम पण एक्सपान्शन करायचं नाही, आपण बेबी स्टेप्स घेऊयात, छोट्या ग्रुप्सनी आपण वाढूयात, त्यांचे टेस्टिमोनियल्स आपल्याला येतील. फॉर्च्युनेटली असं झालं, प्रोडक्ट रेसिपी अमृताने एवढ्या फाईन ट्यून केल्या होत्या की बऱ्यापैकी 90+% लोकांना त्या आवडल्या. काही बाळांना, प्रत्येक बाळाच्या मूडवरती डिपेंड असतं त्या पिरियडच्या. आवडल्यानंतर लोकांचे टेस्टिमोनियल्स आम्हाला यायला लागले आणि त्या टेस्टिमोनियल्स नंतर स्वतःहून ऑर्गॅनिकली लोक आमच्याकडे यायला लागली. कारण बेबी फूड हे असं आहे, कुठल्याही क्षेत्रातला माणूस असू दे, त्याच्या घरी बाळ झाल्यानंतर तो स्वतः तो डिसिजन घेत नाही. तो त्याच्या नियरेस्ट सर्कलला विचारतो, अरे तुमच्या घरी बाळ होतं, तुम्ही काय खायला घातलं, कितीही चांगला असू द्या. आणि ह्या टेस्टिमोनियलचं मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की आज आम्ही प्राऊडली सांगतो, आमच्याकडे काही पेडॅट्रिक डॉक्टर आहेत, ते स्वतःच्या बाळांसाठी आमचे प्रोडक्ट्स मागवतात, जेणेकरून त्यांना त्याच्यावरती ट्रस्ट झालेला आहे. सो टेस्टिमोनियल्स आणि बेबी स्टेप्स घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तू जो प्रश्न विचारलास त्याचं एकच उत्तर आहे की कस्टमरला सॅटिस्फाय करणं किंवा कस्टमरला कन्व्हिन्स करणं हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. बरोबर. आणि एस्पेशली बाळ किंवा मूल हे असा टॉपिक आहे की सगळ्याच पेरेंट्स एकदम सेन्सिटिव्ह किंवा डेलिकेट टॉपिक आहेच तो. त्यात फूड असेल तर ऑब्व्हियसली म्हणजे आपण साधे कपडे घेताना सुद्धा इतका विचार करतो. सो निशच इतका डेलिकेट होता. आणि त्यावेळेस आम्ही इस्टॅब्लिश, म्हणजे डायरेक्ट कॉम्पिटिशन नव्हती, पण तरी सुद्धा ऑब्व्हियसली कस्टमर समोर ते 2 पर्याय आहेत की माझ्याकडे कमर्शियल ब्रँड्स आहेत आणि एक असं बालवर्धक आहे, मी का चूज करायचं बालवर्धक, असा तो ते जे कन्वे करायचं होतं ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि मुद्दा काय होता की आपण त्या पद्धतीने आपले USPs डिझाईन केले, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले. आता आमचं डायरेक्ट कॉम्पिटिशन मल्टीनॅशनल कंपनी होत्या, नेस्ले यांच्यासारख्या, की ज्या सेरेलॅक बनवतात, या सगळ्या गोष्टी बनवतात, त्या शेल्फवरती अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. परंतु तुम्ही मार्केटमध्ये गेलात, कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये गेलात, तर शेल्फमध्ये जर प्रोडक्ट काढून बघितलं तर त्याची एक्सपायरी डेट 6 महिने 8 महिन्याची असते. आणि तुम्ही जे प्रोडक्ट घेता ते तुम्ही 2 महिने आधी बनवलेले प्रोडक्ट्स तुम्ही घेता. आता तुम्ही आपल्या बाळासाठी आपण फ्रेश प्रोडक्ट्स द्यायला पाहिजे, हा जनरली कन्सेप्ट आहे जो पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे. परंतु काही कारणांमुळे ते करू शकत नाही. मग तिथं आम्ही अपॉर्च्युनिटी पकडली. आमच्या प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, सॉल्ट शुगर काहीच नाही आहे, आणि मग आम्ही फ्रेश प्रोडक्ट्स तुम्हाला पोचवतो. मग तिथे लोकांना ते कन्व्हिन्सिंग झालं की अरे हां, हे काहीतरी पटतंय, हे लॉजिकल आहे आणि हे आधी चालायचं आणि आत्ता आपण इम्प्लिमेंट करू शकतो. मग तो निश पकडून आम्ही लोकांना कन्व्हिन्स केलं आणि लोकांनी ट्राय केलं. मग टेस्टिमोनियल आल्यानंतर आम्हाला थोडं दुसऱ्या लोकांना कन्व्हिन्स करण्याची गरज कमी पडली. हा असा प्रवास सुरुवात झाला. बेसिकली आता आम्ही असं जसं म्हणतो की युअर बेबीज फूड शुडंट बी ओल्डर देन हिज एज, की म्हणून की, आणि मी हे माझ्याच घरातनं चालू केलं, त्यामुळे मला ते असं होतं की मला असं भारतीय आयांच्या लोकात असतं ना की अगदी तव्यावरची पोळी काढून मी ताटात देणार. सो तेच आम्हाला हार्नेस करायचं होतं की अगदी आपण भारतीय पद्धतीने अगदीच ताजं बाळाला तरी गेलं पाहिजे. जसं तो म्हटला की फाउंडेशनल इयर्स खूपच महत्त्वाचे असतात. नंतर ऑब्व्हियसली एक्सपोज होतातच मुलं, त्याच्यात आपला खूप असा कंट्रोल राहत नाही, पण ॲटलिस्ट फाउंडेशनल इयर्स तुम्ही तसे मजबूत न्यूट्रिशन वाईज ठेवले तर पुढच्या हेल्थ वाईज समस्या भरपूर कमी होतात. असं आम्हाला पण एक पर्सनली खूप लक्षात आल्यामुळे ते आम्ही कंटिन्यू केलं. गुड. पण या सगळ्या ड्युरेशनमध्ये आत्तापर्यंत असं कुठला तुम्हाला फेलियर किंवा नकारात्मक अनुभव आले का, आणि तुम्ही कसं त्यात स्वतःला मोटिवेटेड ठेवलं, कंटिन्यू ठेवलं, जरी सगळी स्टडी झालेली होती, पण असं कधी अनुभव आला का? नेगेटिव्ह रिव्ह्यूजच्या बाबतीत म्हणशील तो एखाद दुसरे नक्कीच आले, कारण असं म्हणणं अगदीच खोटं आहे की नाही एकदमच भारी, म्हणजे 100पैकी 100 कस्टमर्सने आम्हाला खूपच छान पॉझिटिव्ह रिव्ह्यूज दिले. 1-2 आले, पण ते काही त्यातले लॉजिस्टिकल इश्यूज पण होते. आणि दुसरं एक कसं आहे, जसं आम्ही म्हटलं की अगदीच प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल फ्री आहे, सो त्याच्या स्टोरेजच्या मागे पण थोडंसं सायन्स आहे. तर कधी कधी होतं असं, आयांच्या गडबडीमध्ये एखादा ओला चमचा गेला किंवा ते पॅकेट नीट सील नाही झालं, असं. तर इनिशियल डेजमध्ये आम्हाला तेवढं नॉलेज पास ऑन करणं शक्य नव्हतं. सो इनिशियल डेजमध्ये काही असे एक्सपिरियन्स की आम्हाला हे सुद्धा इंडिकेट करायचंय कस्टमरला की हे अशा प्रकारे अगदीच विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आहे, सो तुम्हाला ह्या पद्धतीने स्टोअर करायला लागेल. किंवा तुम्ही किंवा ह्याच्यातनं आम्ही अजून एक दुसरं शिकलो की आम्ही छोटे ट्रायल पॅक्स द्यायला लागलो, की छोटे पाउचेस दिले की ते तुम्हाला खूप बल्कमध्ये स्टोअर करण्याची गरज नाही आहे.
सो छोट्या पाउचेसमध्ये तुम्हाला कन्व्हिनियन्सनी तुम्हाला हवं तसं तेवढं तुम्ही ते वापरू तुम्ही शकता. त्याचे सोल्युशन्स काढले की आता नाही. काय करता येईल, 100% विच इज लर्निंग आय थिंक, आहे ना, प्रत्येक बिझनेसला प्रत्येक अशा स्टार्टअपला जे गरजेचं असतं. नाही, आणि उद्योग मला वाटतं त्यांनी सुरुवात होतो, कारण तुम्ही सुरू केल्यानंतर त्यातनं शिकून, तर तुम्ही त्यातनं शिकलात तर तुम्ही पुढची स्टेप घेऊ शकता. तुम्ही शिकला नाही तर मग तुम्ही एक तर तिथे राहाल किंवा मग तुम्हाला काहीतरी अडचणी अजून फेस करायला लागतील. अशाच पद्धतीने करायला लागतं. बरोबर, म्हणजे 100% परफेक्ट नसूच नाही शकतं. होत. ते तुम्ही ऑटोमॅटिकली नसलंही लर्निंग करता. हेच पाहिजे, रिस्क हां. ऑब्व्हियसली ती कमी असली पाहिजे की समोरच्याला काही रिस्क नाही होत आहे, बट बाकी गोष्टी होत राहतात. लॉजिस्टिक्स असेल किंवा मार्केटिंग असेल, पॅकेजिंग असेल, जसं तू म्हणाली की छोट्या पॅकेट्समध्ये आम्ही सुरू केलं, इन्स्टेड ऑफ 1-1 किलोचं देण्यापेक्षा छोटे पॅकेज स्टोरेजसाठी बेटर आहे सर्व समजा. अजून एक मला विचारायचं की हे आता तुम्ही जसं म्हणाले की फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर्स तुम्ही आहात, तर तुम्हाला कुठली अशी गोष्ट तुमच्या बिझनेसमध्ये यूज करता आली जी आपल्या संस्कृतीमधनं आपण पुढे आणली आहे, ती आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो, म्हणजे तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही ती आपणही, म्हणजे मीही वापरत असेल, पण ते लॉजिक बिझनेसमध्ये पण यूज होतं, असा कुठला एक फंडा जो तुम्ही यूज केला, अशी कुठली एक गोष्ट होती जी तुम्हाला वाटली की हे तर आपण इथेही अप्लाय करू शकतो बिझनेसमध्ये, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच्या हिशोब, म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बिझनेसला रिलेट कुठली गोष्ट तुम्ही केली आणि ती यूज केली? ॲक्च्युली आमच्या बिझनेसचा पायाच तो आहे की आम्हाला भारतीय आपली जी खाद्य संस्कृती आहे आणि मॉडर्न पेरेंटिंग सध्या जे चालू आहे त्याच्यातला एक ब्रिज बनायचं. सो आत्ताही आम्ही रेडी टू सर्व असे बालवर्धक देत नाही, रेडी टू कुक आहे की तुम्हाला 1-2 मिनटं तरी ते प्रॉपरली गॅसवरती बॉईल करावं लागतं. ओके. सो हे मुद्दामही आम्ही ठेवले. आत्ताही आम्ही रेडी टू सर्व देऊ शकतो, पण आम्ही ते कुठेतरी केलं नाही. याचं कारण असंच की की बाळाला भरवणं किंवा तो फीडिंग टाईम, इट इज नॉट जस्ट अ मेकॅनिकल थिंग. त्याला कुठेतरी तुम्हाला बॉन्ड हवा. सो वी गेट इट की मॉडर्न पेरेंटिंगमुळे आपले खूप हेक्टिक चाललंय सध्या. सो नाही वेळ मिळत किंवा तेवढी एनर्जी राहत नाही आजकालच्या आयांमध्ये. आणि म्हणजे मी पण मॉडर्न पेरेंटच आहे, सो मी हे खूपच रिलेट करू शकते. पण तरीसुद्धा तो भारतीय जो आपण जे करत आलोय ना, आपल्या मुलासोबत बसून त्याला मांडी घालून किंवा जे इनिशियल स्टेजेसमध्ये बाळाला व्यवस्थित असं छान मांडीवर घेऊन भरवणं, तो जो बॉन्डिंग टाईम आहे ना, तो असला पाहिजे. सो त्यामुळे आम्ही तो एक्सपिरियन्स पण देऊ इच्छितो की आम्ही हे थोडंसं तुम्हाला ईज देतोय की हे असे पॅकेट्स तुम्हाला बेस प्रोडक्ट करून देतोय, ते तुम्ही घरी करा, बनवा. सो तुम्हाला ते एक बॉन्ड निर्माण होतो की मी हे स्वतः बनवून माझ्या बाळाला भरवते. सो आय थिंक तेच खूप छान पॉइंट तू बोललीस की तो एक कनेक्ट पण राहतो. असं नाही की घेतलं इन्स्टंट बनवलं आणि कोणीही फीड करताय, तिथे तुमची इन्व्हॉल्वमेंट पण दिसते. नाही, आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जी बाळाची आई तिला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात. तुम्ही दोघी चांगले रिलेट करू शकता असं मला वाटतं. मी बघितलं म्हणून मी सांगतो, अमृताच्या ह्याच्यामध्ये, माझ्या बहिणींच्या ह्याच्यामध्ये, कारण त्यांना एवढी कामं असतात, त्यातनं ते बाळाचं चांगलं अन्न बनवणं, आणि जर ते रेडीमेड बाहेरनं येऊन तुम्ही देताय तर तो एक गिल्ट फॅक्टर कदाचित येऊ शकतो, बऱ्यापैकी येतो. आम्हाला तसे टेस्टिमोनियल्स पण आले. मग तो गिल्ट फॅक्टर घालवायचा कसा, तर आपले बेस प्रोडक्ट वापरा. तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्ही फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल ॲड करा आणि ते फ्लेवर करा आणि द्या. म्हणून मुद्दामून आम्ही फ्लेवरवाले प्रोडक्ट्स देत नाही, कारण डिहायड्रेटेड फ्लेवरमध्ये न्यूट्रिशन नसतं, बऱ्यापैकी कमी असतं. मग ते देऊन आपण मुद्दामून आपले SKU वाढवून आपला बिझनेस वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा, तो आम्ही मुद्दामून टाळला. आणि तू जे म्हणालीस की भारतीय संस्कृतीतनं तुम्ही काय घेतलं आपल्या जुन्या पारंपरिक ह्याच्यातनं, तर आम्ही हे घेतलं की जुन्या काळी आपल्या घरी सकाळी वेगळा स्वयंपाक बनायचा, संध्याकाळी वेगळा स्वयंपाक बनायचा. करेक्ट? हेच आपण घेतलं की तुम्ही जे खाताय ते तुम्ही ताजं करा आणि खा. भले तुम्ही थोडं खा, पण चांगलं खा. एवढंच आमचं संस्कृतीनं टेक आहे आणि आम्ही तो पुढे देणार आणि इथून पुढे द्यायचा प्रयत्न करणार. सो तोच गॅप बेसिक, म्हणजे मला ह्याच्यातनं एक आठवलं की एक कस्टमर होते, त्यांनी ते मला आय डोंट रिमेंबर कधी, पण त्यांचा असा एकदा फोन आला की आधी मला असं ते पॅकेज, ते आधी पण बाकीचे ब्रँड्स त्यांनी ट्राय केलेले होते. म्हणलं की आधी मला पॅकेज फूड देताना असं खूप गिल्टी वाटायचं, कारण कुठेतरी मॉम म्हटलं की ते गिल्ट सततच असतं. सो पण त्यांना पर्यायी नव्हता. सो ते असेच बेबी फूड्स पॅकेजच घ्यायचे, त्यांना घरी बनवायला काही वेळ नव्हता. पण ते म्हणाले की मला तेव्हा खूप गिल्टी वाटायचं पॅकेज फूड घेताना, पण आता जेव्हा मी बालवर्धकचं देते तेव्हा मला प्राऊड वाटतं.
सो हे बालवर्धकचं आम्हाला ते बेसिकली कंटिन्यू करायचं होतं की पॅकेज असून ते फक्त तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी पॅकेज आम्ही देतोय, पण ते तेवढंच फ्रेश आहे जसं तुम्ही घरी द्या. तुमच्या मुलासाठी बनवाल. ओके. आता तुमच्या ह्या बिझनेस जर्नी किती 18 पासून राईट? 18 मध्ये तुम्ही सुरू केलं होतं? 18 मध्ये चालू केली. आयडिएशन फेज चालू झाली, पण फोकसनी स्केलअप आम्ही तसा 2021 पासून केलं. म्हणजे कंपनी रजिस्टर आम्ही 2021 मध्ये केली. मग आता ह्या 4-6 वर्ष आपण पकडूया, या वर्षांमध्ये तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता जे नवीन जनरेशन किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा जे विचार करताय त्या लोकांसाठी कुठली अशी रूल बुक किंवा कुठला असा एक रूल जो तुम्ही सांगाल त्यांना की कशी सुरुवात करायची? किंवा जसं तुमचा व्हेरी फर्स्ट स्टेटमेंट होता की खूप प्लॅनिंग करून मी तिथे थांबले नाही तर त्याच्यामध्ये बराच वेळ गेला असता आणि इन्स्टंटली स्टार्ट केला. अशा कुठल्या अजून गोष्टी आहेत जे तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही शेअर करू शकता नेक्स्ट जनरेशनसाठी, जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योर्ससाठी, की तुम्ही कसं स्टार्ट कराल? सो आय थिंक म्हटलं तसं की एक तर स्टार्ट करा, हळूहळू फिगर आउट होतं. सेकंडली स्लोली स्टार्ट करा, म्हणजे सगळे स्लोली स्टार्ट करतात. आय गेस मीही आत्ता आम्ही जे काय बघतो किंवा आम्ही ज्याच्याकडनं प्रेरणा घेतो किंवा आपण ह्या वेगवेगळे पॉडकास्ट बघतो ते सगळ्यातनं मला एक कॉमन हे लक्षात आलं की कुठलेही मोठे एकही मोठा असं कुठला ब्रँडने ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली नाही. सो एकदम स्लोली तुम्ही एक एक पाऊल टाकत स्टार्ट करा. आणि दुसरं मला एक वाटतं की स्टार्ट करायच्या आधी एक सेल्फ ॲनालिसिस करणं पण थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे आमच्या बाबतीत थोडं उलटं झालं असं म्हणू शकतो की आम्ही चालू केला व्यवसाय, कारण तेव्हा तो आम्हाला व्यवसाय करायचा आहे अशा अनुषंगाने आम्ही केला नव्हता. ते एक हेल्पिंग हँड आपण बाबा देऊ शकतो का आपल्या आजूबाजूच्या लोकांना, त्या ह्याने चालू केला आणि मग आम्हाला ते व्यवसायाचं आम्ही त्याला स्वरूप दिलं. पण ते करत असताना आम्हाला लक्षात आलं की हे व्यवसाय करताना खूप सेल्फ डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ह्या 2 गोष्टी खूप लागतात. आणि आपल्यामध्ये काय स्किलसेट आहे हे आपण प्रामाणिकपणे ओळखणं, ह्या गोष्टी मला असं पर्सनली वाटतं त्या खूप गरजेच्या आहेत. त्या मला पण थोड्या लेट कळाल्या. म्हणजे तो बेस असला पाहिजे. त्या तुम्ही ज्या कुठल्या बिझनेसचा विचार करताय त्याचा एक बेस आपल्याकडे असला पाहिजे. बेस असण्यापैकी तिने जे सेल्फ अनालिसिस म्हटलं ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही एखाद्या गोष्टीत पारंगत असाल, तुम्ही सर्वगुण संपूर्ण तर नसणार आहे. मग तुम्ही जिथं आहेत ते तुम्ही ऍक्सेप्ट केले पाहिजे. तुम्ही ज्या ह्याच्यात गोष्टींमध्ये पारंगत नाही ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी तुम्ही काय फिगर आउट करू शकता. सपोज मी चांगलं प्रोडक्ट बनवू शकतो पण मला मार्केटिंग अजिबात येत नाही. मग मी मार्केटिंगमध्ये कोणाशी कोलॅबरेट करू शकतो का, मी पार्टनर घेऊ शकतो का. पार्टनर हा नेहमी व्यक्ती असू शकत नाही. तुम्ही कुठल्या कंपनीशी टायअप करू शकता का. आजकाल ई कॉमर्सचे भयंकर प्लॅटफॉर्म झालेत. तुम्ही फक्त एक गोष्ट करायची तयारी पाहिजे. तुम्हाला दुसरे हेल्पिंग हँड्स खूप आहेत अवेलेबल. किंवा तुम्हाला सपोज मार्केटिंग सेल्स येत असेल आणि तुमच्याकडे प्रोडक्ट नसेल, नो प्रॉब्लेम. तुम्ही थोडंसं मार्केटिंग सर्वे करा, ऑब्झर्वेशन करा की तुम्हाला कुठलं सेक्टर आवडते. ज्या सेक्टर आवडते तिथं तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकता. ते तुम्ही प्रोडक्ट निवडा आणि तिथून तुम्ही चालू करा. तुम्हाला आपोआप पुढे आयडिएशन येईल की तुम्हाला काय केलं पाहिजे. आणि तू जसं म्हणालीस मगाशी की मी परत त्या मुद्द्यावरती येतो, पारंपरिक गोष्टींमधनं तुम्ही काय घेतलं. आत्ताची जनरेशन काय करते की मला बिझनेस करायचं म्हणलं की मी सगळ्या गोष्टी पुढे बघते की पुढं काय येणार आहे, पुढे नवीन काय प्रोडक्ट्स येणार आहेत. यू हॅव टू चेक बॅक ऑल्सो की मागच्या कुठल्या गोष्टी आपल्याकडनं सुटल्यात, त्याची काय गरज आहे आपल्याला, आणि मग त्या कशा आपल्या पद्धतीने मार्केट करता येतील. आता साधं उदाहरण घ्या, आपण घरामध्ये गोडे तेल खातो, भरपूर मल्टीनॅशनल कंपन्या आल्यात, त्याच्याबरोबर त्याच्या कॉम्पिटिशनला आता घाण्याचं तेलही मार्केटला यायला लागले का. आता त्याची गरज निर्माण झाली, त्याची हेल्थ कॉन्शियस जो फॅक्टर आहे त्याच्यामुळे ती काळाची गरज झाली. आणि कदाचित इन फ्युचरमध्ये मोठ्या रिफाईंड ऑइलला बॅन येऊ शकतो आणि हे प्रोडक्ट्स आपल्याला पुढे येऊ शकतात. तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पण ते तुम्ही मागे वळून बघितलं पाहिजे. मागं वळून बघण्यामध्ये तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे की मी हे काय करतोय. तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसतील आणि त्यातनं तुम्ही मार्केट उभं करू शकता. भूषण, इथे मला विचारायचं तुला की ह्या सगळ्याचे एक्झाम्पल्स तू दिले की काय काय असलं पाहिजे, आपले स्किलसेट काय असले पाहिजे, आजूबाजूला काय अवेलेबल आहे ते बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता मला सांग की फंडिंग, मार्केटिंग आणि टीम ह्यामध्ये कुठली गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा कुठल्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. हे मला वाटतं आपण इंडस्ट्री वाईज कॅटेगराईज करू शकतो. कारण तुमचा प्रोडक्ट बिझनेस आहे का सर्व्हिस बिझनेस आहे. जर सर्व्हिस आणि कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही काम करता. पण आम्ही सजेस्ट करतो की सुरुवातीला तुम्ही
टीम न वाढवता स्वतः त्याच्यामध्ये मॅक्झिमम सगळ्या डिपार्टमेंटमध्ये इन्व्हॉल्व होऊन काम करा. त्याच्यानंतर तुम्ही मार्केटिंग चॅनलचं हेल्प घ्या. तुम्ही स्वतः मार्केटिंग केलं ते अतिउत्तम. प्रत्येक एंटरप्रेनरला स्वतःचं प्रोडक्ट दुसऱ्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, तरच ते पुढे जाऊ शकतं. कारण एंटरप्रेनर हा त्या प्रोडक्टचा फेस असतो आणि त्याला ते वेगवेगळ्या एंडला प्रूव्ह करून दाखवायला लागतं. एक तर कस्टमर एंडला दाखवायला लागतं. तुम्हाला फंडिंगला जायचं आलं तर तुम्हाला बँकांना प्रूव्ह करावं लागतं की माझ्या प्रोडक्टमध्ये किती दम आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ते कॉम्बिनेशन होतं. बट वी शुड स्टार्ट फ्रॉम अवर सेल्फ ॲज अ स्मॉल टीम आणि नंतर तुम्ही मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आत्ता माझा एक डेमो मॉडेल रेडी आहे आणि ह्याला मी स्केलअप करू शकतो, त्यावेळेस मग तुम्ही फंडिंगला जा. कारण कोणताही इन्व्हेस्टर या सगळ्या गोष्टी आणि जो कोणी एंटरप्रेनर आहे त्यातली जी क्षमता आहे ती चेक केल्याशिवाय तो कोणीच इन्व्हेस्ट करणार नाही, दो इट इज अ बँक. पण आजकाल आणि डिजिटल एजमुळे खूप सोपं झालंय. म्हणजे मार्केटिंगला इनिशियल स्टेजमध्ये मार्केटिंगला तुम्हाला खूप फोकस नाही करायला लागेल. सो मला आता पर्सनली वाटतं सगळं म्हणजे मार्केटिंग फंडिंग हे थोड्या नंतर गोष्टी आल्या. आधी तर आपलं प्रोडक्टच नेल डाऊन करा. ती प्रोडक्ट क्वालिटी असेल ना, म्हणजे आता आमच्या बाबतीत जसं झालं की वर्ड ऑफ माउथनी खूप छान तुम्हाला एक्सेप्टन्स मिळतो. तर ती सुरुवात असू शकते. पण आणि एका टप्प्यानंतर मार्केटिंगवरती खूप तुम्हाला फोकस द्यावा लागतो, तो म्हटलं तसं. आणि बरेचसे यंगर जनरेशन किंवा ज्यांना सुरू करायचा एखादा बिझनेस जे विचार करतायत, रिस्कमुळे घाबरतात. म्हणजे एक रिस्क जी सगळ्यांनाच, त्याच्यामुळे एक पाऊल मागेच टाकतात. नको बाबा, रिस्क आहे ह्याच्यात. मग काही असो, तुमचा टाईम असो, प्रोडक्ट असो किंवा फंडिंग असेल, तर त्यांना काय सांगाल? कसं ओव्हरकम करायचं या रिस्क फॅक्टरला, किंवा तो जो थॉट असतो रिस्कचा त्याला कसं ओव्हरकम करायचं? रिस्कला ओव्हरकम करण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की पहिलं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणी एक जण तो बिझनेस करतोय, तुम्ही त्याचे व्हिडिओज बघताय, ते व्हिज्युअलाइज करून तुम्ही त्या सेक्टरमध्ये जाऊ नका. तुम्ही त्या सेक्टरचं डीप नॉलेज घ्या. ऑब्व्हियसली तुम्ही त्या पद्धतीचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. विदाऊट शिक्षण तुम्ही बिझनेस करू शकता, पण तो स्केलअप करू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण स्केलअपला तुम्हाला त्यातलं कंटिन्युअस लर्निंग इम्पॉर्टंट आहे. स्वतःला बेसिकली मला पटलं ते की एज्युकेट आपण केलं की तो आपला कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. सो मला हे नाही माहिती, तू विचारलं जसं की रिस्क ओव्हरकम कशी करायची, पण आमच्या बाबतीत तर असं झालं की रिस्क होतीच. मी तुला म्हटलं तसं की बेबी फूड हा निश होता, सो ती मोठी रिस्क होती. पण आम्हाला कुठेतरी आमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स होता की आपण एवढं जे काही शिकलो ते कुठेतरी आपण फिगर आउट करू. असं नाही होणार इनर इन्स्टिंक्ट्सला पण आमच्या केसमध्ये दिलं पाहिजे. पण तो म्हणतो तसं बरोबर आहे की जर असा प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल की कशी ओव्हरकम करायची, तर त्याचा मेन पहिला टप्पा की स्वतःला खूप तुम्हाला व्यवस्थित एज्युकेट करून की तो तुमचा कॉन्फिडन्स मग स्वतःहून बूस्टअप होतो. आणि एज्युकेशन म्हणजे बुकिश किंवा इन्स्टिट्यूशनल नॉलेज तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी अनुभव म्हणेल. तुम्हाला जर एखाद्या सेक्टरमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही त्या सेक्टरमध्ये अनुभव घेण्यासाठी तुमचा पणाला लावा. मग तुम्हाला तिथून एखाद्या कंपनीसोबत तुम्हाला इंटर्नशिप करायची झाली तर तुम्ही एक्सपेक्ट करू नका की ते तुम्हाला पैसे देतील. तुम्हाला तिथं अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही फुल टाइम तिकडे काम एक्सपोजर घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तेच एक्सपोजर तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये फायदा होईल. एक साधं उदाहरण आहे की कारण तुम्ही जर एखादं एक्सपोजर घेतलं आणि तुम्ही तो बिझनेस करताना तुमच्या 2-3 स्टेप जर कमी झाल्या, दॅट इज व्हेरी गुड. कारण स्वतः चालू करून, आता आम्ही उलटं केलंय, आम्ही चालू केलं, आम्ही धडपडलो आणि आम्ही शिकलो. फॉर्च्युनेट एवढंच झालं की आम्ही धडपडताना कुठे परत बॅकआउट झालो नाही, त्यामुळे आम्ही शिकलो. पण यंगर जनरेशनला कसं होतं की ते खूप हायपर असतात. सपोज एखाद्या ठिकाणी त्यांना अपयश आलं तर ते लगेच मग स्विच होतात दुसऱ्या गोष्टीला. तर ते स्विच व्हायच्या पिरियडलाच कदाचित त्यांचं पुढची स्टेप असते. पण मग हे टाळण्यासाठी त्यांनी कुठेतरी अनुभव घेतला वैयक्तिक क्षेत्रामध्ये, तर तो त्यांना खूप फायदेशीर ठरेल. आणि आय गेस ते खूप फास्ट पण असतात. त्यामुळे मी मगाशी म्हणलं की त्यामुळेच स्लो स्टार्ट करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मी तो म्हणलं जसं आम्ही 2018 पासून करत आलो, आम्ही खूपच हळूहळू झेप घेतल्या. कारण पेलवेल तसं किंवा ते आम्हाला जे काय पुढे रिस्क आहेत ते मिटिगेट करता येत आहेत का, अशा ह्यानेच आम्ही टप्प्याटप्प्याने, म्हणजे इन्स्टंट रिझल्ट वाला ॲटिट्यूड नसला पाहिजे. स्लो अँड स्टेडी. बरोबर, एक्झॅक्टली. कन्सिस्टंट राहा, रिझल्ट दिसते. अजून एक गोष्ट की ही जी म्हणजे न्यू जनरेशन नाही म्हणणार, ज्यांना जे ऑन्टरप्रिन्युअर्स आहेत किंवा करायची इच्छा ठेवतात, ओके, त्याच्यामध्ये आता बिकॉज तुम्ही दोघांनी मिळून सुरू केला ॲज अ कपल, तर
तिथे काय चॅलेंजेस येऊ शकतात की फॅमिलीमध्ये बिझनेस करण्याचे प्लस पॉईंट्स आहेत, हॅव्हिंग समवन फ्रॉम द फॅमिली, तुमचं स्पाऊस असेल किंवा रिलेशनमध्ये कोणी असेल, की नवीन बिझनेस पार्टनर्स म्हणा, त्याच्याबद्दल काय सांगाल? व्हॉट इज युअर टेक ऑन इट? हाऊ इझी इज इट की फॅमिलीमध्येच आहे तर कॉन्फ्लिक्ट होतात का, किंवा इज इट बेटर की नक्कीच होतात, म्हणजे कॉन्फ्लिक्ट नक्कीच होतात, कुठे होत नाही. पण आय थिंक इट वॉज इझी इन आर सेन्स, कारण आम्हाला ॲट द सेम टाईम आम्ही आमची मुलंही वाढवत होतो. सो आम्ही अजूनही म्हणतो की बालवर्धक आणि आमची दोन्ही मुलं सेम स्टेजला आहेत. तेव्हा स्टार्ट केलं, तेव्हा स्टार्ट केले. त्यानंतर थोड्याच गॅपनी आमचं दुसरी मुलगी पण झाली आम्हाला, आणि त्याच्यामध्ये बालवर्धक चालू झालं. सो तिन्ही आमचे अगदीच छोटे लेकरू होते. सो त्यावेळेस आम्हाला तो प्लस पॉईंट होता की ॲज अ हजबंड अँड वाईफ आम्हाला ते प्रत्येक जागी आम्ही सोबतच होतो. सो ते त्यातल्या बऱ्याच अडचणी म्हणा किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या लगेच टॅकल करता आल्या. सो तो एक प्रो आहे. पण कॉन्स आहेत ऑब्व्हियसली, की तुम्ही सततच मग त्याचबद्दल बोलत राहता, असं होतं की मग ॲज अ हजबंड वाईफ जो वेळ कधी कधी काहीतरी वेगळे बाबा विषय निघाले पाहिजे, बोललं पाहिजे, ते होत नाही. पण ठीक आहे, दॅट वॉज पार्ट ऑफ द जर्नी. आय वोंट से की त्याच्याने खूप असं कॉन टाईप घेता येईल. पण आय गेस फॅमिली बिझनेसेस पण त्यात इगो वगैरे नाही आला पाहिजे. जे मला माहीत नाही, म्हणजे मी ऐकीव आहे हे, पण असतं असं काही केसेसमध्ये होतं थोडंफार, की मग चढवतात आता फॉर्च्युनेटली आमच्या केसमध्ये तोही खूपच ब्रॉड माइंडेड आहे. म्हणजे अगदी असं नाही की म्हणजे आत्ता ह्यालाही तो मला म्हणत होता की तू एकटी पॉडकास्ट दे, किंवा असं जनरली मेल्सचं आपल्या समाजात तसं ॲटिट्यूड नसतं. सो ते तिथं इगो वगैरे आला तर जरा आय थिंक कॉन्फ्लिक्टचे इश्यू असू शकतील जास्त. पण ते अंडरस्टँडिंग पार्टनर हुएव्हर इट इज, नाही, ते गरजेचं आहे. गरजेचं आहे, किंवा तुम्ही त्यातनं लर्निंग्स घेतले पाहिजेत. आणि आमच्या केसमध्ये आम्ही लर्निंग्स घेतले, नंतर जर कॉन्फ्लिक्ट वाढायला लागला, आमचेही कॉन्फ्लिक्ट झाले नाही असं नाही, मग त्यावेळेस आम्ही आमचे डिपार्टमेंट सेपरेट करून घेतले. डिपार्टमेंट सेपरेट इन द सेन्स बाबा की सपोज मी मार्केटिंग सेल्स बघतो, मी इन्स्टिट्यूशनल मार्केटिंग बघतो, आणि मी ऑपरेशन्स बघतो. हा माझा हातखंड आहे, हा मी बघेल, याच्यातले डिसिजन कम्प्लीट मी घेईल. आणि ती रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सपोज काय नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट बघते, कम्प्लीट डिजिटल मार्केटिंगचं बऱ्यापैकी ती 100% हँडल करते. आणि मग काही जे मेजर डिसिजन असतात फायनान्सेसचे, ते दोघं मिळून आम्ही एकत्र घेतो. HR चे रिक्रुटमेंटचे जे असतात ते कॉमन आम्ही घेतो. कारण मग कसं होतं की ती HR जो स्टाफ येणार आहे तो आम्ही दोघं हँडल करणार आहे. आमच्या दोघांचे व्ह्यूज त्याच्याबद्दलचे किंवा स्टाफकडूनच्या अपेक्षा ह्या दोघांचे एकत्रित येणं गरजेचं आहे, तरच ते फुलफिल होतात. मग त्यामुळं मग पुढे जाऊन ते सेग्रिगेट करणं गरजेचं आहे. आणि तू जो प्रश्न विचारलात की घरातलं असावं की नसावं, मला असा काही फरक वाटत नाही त्याच्यामध्ये. बेसिकली घरातलं असलं तर ॲडव्हान्टेज समजा, नसलं तर तुम्ही शोधा आणि पुढे जा. फक्त मी एवढंच म्हणेल की तुम्ही तुमची कामाच्या जबाबदारी वाटून घ्या आणि त्याला 100% द्या. आणि ते डे फर्स्टलाच तुम्ही तुमच्या पार्टनरला पण सांगा की तू पण 100% दे, तरच त्या गोष्टींमध्ये उतरा. अदरवाईज स्लिपिंग पार्टनर हा पण कन्सेप्ट आहे की जे लोक पैसे फक्त टाकतात, दुसरे लोक काम करतात, डिसिजन मेकिंग तुमचं असतं. कारण बिझनेस एका लेवलला गेल्यानंतर डिसिजन मेकिंगमध्ये भरपूर कॉन्फ्लिक्ट्स येतात. काही कंपन्यांनी अशा कंपन्यांमध्ये काम केले की जिकडे 12 डायरेक्टर्स होते आणि खूप मोठी कंपनी होऊ शकली असती ती, परंतु डायरेक्टर लोकांचं एकमत झाल्यामुळे आज कंपनी डबघाईला आलेली आहे. मग तशा गोष्टी न होऊ देणं, आणि त्याच्यासाठी आपल्या SOPs म्हणजे नॉर्मल कंपनीच्या आतल्या SOPs न ठरवता ऑर्गनायझेशन कसं चाललं पाहिजे ह्याची मूल्य एकमेकांची क्लिअर पाहिजे. फॉर्च्युनेटली आमच्या दोघांची ती क्लिअर आहेत, त्यामुळं आता आम्ही स्केलअप करू शकतो. आणि मी प्राऊडली से की आता ती बेबी स्टेप झालेली आहे आमची. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 40,000 महिलांना किंवा पेरेंट्सला आम्ही केटर केलेलं आहे. आणि मग आम्ही हे मॉडेल रिप्लिकेट करू शकतो. का तर या मॉडेलमध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी आम्ही नोट डाऊन केल्यात, फिगर आउट केले, कुठे काय करायचं, काय नाही करायचं, आणि ते इथून पुढे करत राहतं. त्यामुळे ते इझी वाटतं आता आम्हाला, आणि होईल कदाचित ते सक्सेसफुल. ह्याच्यामध्ये अजून एक मला आता विचारायचं, बिकॉज आपण बिझनेस किंवा फॅमिली म्हणा किंवा एक्सटर्नल मेंबर म्हणा एकत्र येऊन बिझनेस सुरू करायचं, पण ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटमधनं काही हेल्प मिळते का, किंवा काही असं आहे का, रजिस्ट्रेशन्स म्हणा, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? फिमेल एंटरप्रेनरचं पण असेल, जर समजा ॲज अ फिमेल एंटरप्रेनर आहे, कारण आजकाल बरेच स्कीम्स तसे आहेत, सो तिथे काही हेल्प आपल्याला
मिळू शकते? नक्कीच मिळते, भरपूर आहे. त्याचा अवेअरनेस पाहिजे. येस. सो मला वाटतं त्याच्या आधी तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन म्हणून एक रजिस्ट्रेशन असतं. बेसिकली तुमचं बिझनेस तुम्ही गव्हर्नमेंट वरती रजिस्टर करता. सो दॅट इज नोन ॲज उद्यम रजिस्ट्रेशन. सो हे मॅन्डेटरी आहे. ते तुम्ही एकदा केलं की मग तुम्हाला या सगळ्या बाकी गव्हर्नमेंट स्कीम्सचे वगैरे जे काय बेनिफिट्स आहे ते तुम्ही त्यासाठी एलिजिबल राहता. सो तू म्हणली तसं फिमेल एंटरप्रेन्योरसाठी बेसिकली आय थिंक स्टँडअप स्कीम म्हणून आहे गव्हर्नमेंटची. त्यात तुम्हाला 1 करोडपर्यंतचे वगैरे लोन्स मिळतात. ते स्पेशली फिमेल एंटरप्रेन्योर्स आणि SC/ST कॅटेगरी वुमेन एंटरप्रेन्योर्ससाठी आहे. हे दुसरं एक उद्योगिनी योजना आहे सरकारची. ती सुद्धा अजूनच म्हणजे थोडेसे फायनान्शियली कमी असलेल्या वुमेन एंटरप्रेन्योर्ससाठी आहे. सो त्यांना त्यात सुद्धा लगेच गव्हर्नमेंट मदत करते. आणि बाकी हे झालं वुमेन एंटरप्रेन्योर्ससाठी. पण बाकी पण बरेच असे यंग जनरेशनसाठी तर खूप निघालेत. सो भरपूर स्कीम आहे. जसे मुद्रा योजना आपण ऐकलेली असेल मोस्टली, की तिथे आपल्याला लोन टाईप्स आहेत त्याचे, शिशु, किशोर आणि तरुण लोन टाईप्स असे. तर तिथे तुम्हाला साधारण एक 50,000 ते 10 लाखापर्यंतचे लोन्स मिळतात. कोलॅटरल फ्री लोन्स असतात. पुन्हा बाकी स्टँडअप इंडिया मी जसं सांगितलं, स्टार्टअप इंडिया म्हणून पण असंच अजून गव्हर्नमेंटची स्कीम आहे. अटल इनोव्हेशन मिशन म्हणून एक आहे. तर ते यंग एंटरप्रेन्योरसाठी खूपच बूस्टिंग आहे. मोस्टली अगदीच जे नवीन फाउंडर्स किंवा काय म्हणता येईल फर्स्ट टाइम एंटरप्रेन्योर्स जे आहेत त्यांच्यासाठीचं ह्याच्यात अजून एक बेनिफिट आहे तुम्हाला, की त्यात अटल इनोव्हेशन सेंटर जे आहे त्याच्यात तुम्हाला ॲक्सेस मिळतो. त्याचे बेनिफिट्स तुम्ही घेऊ शकता. प्लस मेंटरशिप पण देतात ते. सो गव्हर्नमेंटकडनं आय गेस खूप अजून स्कीम आहे. जसं आम्ही कॉर्नेलबद्दल सांगू शकेल की गव्हर्नमेंटचे भरपूर इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत अप्रोच झालं पाहिजे किंवा तुम्ही त्यांना कनेक्ट केलं पाहिजे. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक खूप छान स्कीम होती महा60 म्हणून. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डिपार्टमेंट जे आहे, स्टेट इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, त्यांनी ती राबवली होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले स्टार्टअप्सला त्यांनी बोलवलं होतं आणि त्यातले 60 स्टार्टअप्स त्यांनी सिलेक्ट केले होते. त्या एंटरप्रेन्योर्सला महा60 प्रोग्राम म्हणून त्यांनी राबवला होता. USची कॉर्नेल युनिव्हर्सिटी आहे, ती युनिव्हर्सिटीचे फॅकल्टी आणि इंडस्ट्रियल डिपार्टमेंट 1 वर्षासाठी इन्क्युबेशन सेंटर त्यांच्यासाठी डेव्हलप केलं होतं आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून त्यांनी राबवला होता. हा फ्री ऑफ कॉस्ट प्रोग्राम होता. याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन अमृता सिलेक्ट झाली होती त्या प्रोग्रामला. 1 वर्षासाठी त्यांनी तो ऑनलाईन ऑफलाईन मध्ये तो प्रोग्राम राबवला आणि त्यातनं त्यांना खूप छान नॉलेज दिलं. नॉलेज देत असताना नेटवर्किंग दिलं, गव्हर्नमेंटचे जे काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्याचे त्यांनी एक्सपोजर दिलं आणि त्या गोष्टींचा सगळ्याच एंटरप्रेन्योर्सला खूप फायदा होतो. अशा स्कीम्स गव्हर्नमेंट राबवतं, फक्त आपण म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, अवेअरनेस पाहिजे किंवा तुमचा लुकआउट पाहिजे थोडा, की काय काय आहे असं. आणि आजकाल मी म्हटलं तसं डिजिटल एजमुळे ॲक्च्युली सोपं झालंय, पण ते आपल्या फीडमध्ये आलं पण पाहिजे. म्हणजे सतत आपण अशा टाईपच्या गोष्टी जर बघत राहिलो तर ते येतंही. जसं कॉर्नेलचं आम्हाला थ्रू इन्स्टा फीडच कळालं होतं. इट इज अ व्हेरी गुड प्रोग्राम. म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीत त्यांनी आत्ता आपण जे बोलतोय ते ॲक्च्युली तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तेव्हा काय छोटे मोठे चॅलेंजेस, लिडरशिपवर तसं तुम्ही काम करू शकता. प्रत्येक बिझनेस एरियाजमधलं मार्केटिंग, ऑपरेशन झालं, सेल्स सगळीकडचं, आणि कॉर्नेल फॅकल्टी येऊन तुम्हाला शिकवते. सो त्या लेवलचं एज्युकेशन ते तुम्हाला गव्हर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतं. सो इथपर्यंत गव्हर्नमेंट खरं आपल्याला मदत करत आहे. फक्त ते आता उपभोग घेता आला पाहिजे बेसिकली. म्हणजे महाराष्ट्रात पण असे स्कीम्स रन होतात आणि ऑब्व्हियसली नॅशनल लेवलला पण असे होतात. फक्त एवढंच की आपल्याला बघत राहायला पाहिजे, अवेअरनेस त्याची ठेवायला पाहिजे. जर आपल्याला करायचं आहे तर त्या बाबतीत माहिती काढणं किंवा त्याच्या बाबतीत स्टडी करणं, इन शॉर्ट, हे केलं पाहिजे. ओके. अजून एक की आत्ता जर का मुलं कॉलेजमध्ये आहेत आणि बिझनेस करायचा एक ॲटिट्यूड आहे त्यांच्यामध्ये की मला काहीतरी करायचं आहे, ह्यासाठी एक्सपिरियन्स घेणं, जसं तू मगाशी म्हणत होतास की इंटर्नशिप करायची, एक्सपोजर मिळतो, की डायरेक्ट बिझनेसमध्ये गेलं तरी इट विल हेल्प. एनी सजेशन देर? जर फर्स्ट काय म्हणतात त्याला, त्यांच्या फर्स्ट जनरेशनमध्ये जर असेल एंटरप्रेन्योरशिप तर त्यांनी मला वाटतं एक्सपोजर घेणं खूप गरजेचं आहे. तर ऑलरेडी त्यांच्या फॅमिलीजमध्ये बिझनेस असेल, इन दॅट केस ते जाऊ शकतात, बिकॉज त्यांच्या फॅमिलीचं ते कल्चर आहे. त्यांनी समाव ते कुठे ना कुठे ऐकलेले आहे, ते त्या वातावरणात वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी, हॅबिट्स, बिझनेस म्हणजे काय एक प्रकारची हॅबिटच आहे. तुम्ही चांगल्या हॅबिट्स म्हणजे
तुमच्याकडे येणारा पैसा, जो बिझनेसमधून येणारा पैसा, तो तुम्ही दुसरीकडे न वळवता परत नवीन बिझनेसच्या संकल्पना राबवण्यासाठी वापरणं, ही बोलायला खूप साधी गोष्ट आहे, पण ही एक्झिक्यूट करायला खूप अवघड आहे. तर ती होणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ती ज्यांच्या अंगवळणी आहे ते लोक स्वतः डायरेक्टली करू शकतात. पण ज्यांना एक्सपोजर नाहीये, ज्यांना बिझनेसमधल्या बाराखडी माहीत नाहीये, त्यांनी माझं असं म्हणणं आहे की सुरुवातीला एक्सपोजर घ्यावं. दो इट इज फ्री, दो इट इज पेड, ज्या पद्धतीत मिळते त्या पद्धतीत घ्यावं. आणि आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे खूप शक्य आहे, गोष्टी खूप शक्य आहेत. गव्हर्नमेंट सुद्धा एक्सपोजर देतं अशा गोष्टींना. ते एक्सपोजर देऊन तुम्ही बिझनेसमध्ये उतरलात तर विच इज ऑलवेज राईट. गव्हर्नमेंटची ती PGP भारत म्हणून अशी आत्ताच आय थिंक प्रचलित झाली ती स्कीम, की पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅमच आहे तो एक PGP भारत म्हणून. सो त्यात ते काय असे 60 पीपल किंवा स्टुडंट्स निवडतात आणि 1 वर्षाच्या कालावधीत ते तुम्हाला इंडियातले 25 सिटीज फिरवतात. आणि प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे त्या बिझनेसचा एक हे असेल, नॅक असेल, की जसं तुम्ही जयपूर ह्या एरियात गेला ते तुम्हाला स्पेशालिटी 2 आठवडे तुम्ही येस की जेमस्टोनची जी इंडस्ट्री आहे त्यातले तुम्ही छोटे मोठे गोष्टी शिका. तो असे फुल नॉर्थ साऊथ ईस्ट असं फुल फिरवून ते तुम्हाला 1 वर्षाचा तो प्रोग्राम आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की असं एक्सपोजर खरंच त्यांनी घ्यावं फर्स्ट टाइम. कारण काय असतं, तो म्हटलं तसं की ती माइंडसेट पण लागते. म्हणजे आता मे बी आम्ही ह्या एजला चालू केलं त्यामुळे कुठेतरी आयुष्याच्या त्या गोष्टींमुळे काही ना काही गोष्टी आपल्याला कळतात. पण जेव्हा तुम्ही म्हणताय की ॲज अ स्टुडंट तुम्ही जस्ट पासआउट झालाय, जस्ट ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि मग तुम्ही विचार करताय की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, पण तेवढं माइंडसेट आपलं तेव्हा डेव्हलप नसतं. सो ते रेडी करायला हवं आधी. बरोबर. म्हणजे थोडासा एक्सपिरियन्स, इधर वर्क एक्सपिरियन्स घ्या किंवा या शिक्षणातून एखादी डिग्री, त्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती देणारी अशी ते तरी केलं पाहिजे. विच शुड हेल्प बेसिकली. असं आपण नाही म्हणणार की नाहीच करू शकत, बट विच विल हेल्प यू. येस नाही, करू नक्कीच शकतात, पण ते एक पाया घडवतो ना ऍटलिस्ट, की तुम्हाला कळतं की बाबा काय काय फेस करावं लागणार आहे आपल्याला पुढे. जसं तो म्हटलं की सेल्फ डिसिप्लिन, म्हणून मी पहिलंही म्हटलं की सेल्फ अनालिसिस मध्ये जो भाग आहे ना, की बिझनेस म्हणजे तुम्ही स्वतःलाच डिसिप्लिन करताय, त्याच्याशिवाय तुम्ही ते चालवूच नाही शकत. कारण म्हणजे आम्ही हे काय सांगतो, कारण ऑब्व्हियसली आम्ही असं काही खूप माहीर होतो, आम्ही अगदी डिसिप्लिन होतो असं नाहीये. आम्हाला ह्याच्यामुळे आम्ही स्वतःमध्ये ते डेव्हलप झालो. बेसिकली ती डिसिप्लिन आणावी लागली तेव्हा कुठेतरी त्या गोष्टी कन्सिस्टंटली चालू झाल्या. सो स्टुडंट्सला बेसिकली तू म्हटली तसं ते खूप गरजेचं आहे, तो माइंडसेट शिफ्ट. अमृता आणि भूषण, खूप छान वाटतंय गप्पा मारताना, पण आपण एक छान क्विक रॅपिड फायर काही क्वेश्चन्स घेऊया. ओके. आणि तुमच्यामधलं कोणी जसं आन्सर करू शकतं तसं, की एका शब्दात तुमच्या बिझनेसला कसं टॅग कराल, किंवा हा प्रवास कसा आहे हे एका शब्दात सांगायचं झालं तर कसं सांगाल? बिझनेस की प्रवास? हा बिझनेसचा प्रवास. बिझनेसचा प्रवास माझ्यासाठी तर लाईफ चेंजिंग होता. कारण मी म्हटलं तसं डिसिप्लिनिंग माय सेल्फ. ओके. सो डिसिप्लिन. ओके. आणि एक उद्योजक म्हणून सर्वात मोठा निर्णय हा कुठला होता? सर्वात, आता तो म्हणाला तसं, त्यांनी जॉब सोडावा की नाही. कारण तो खूप मोठी रिस्क होती. कारण ऑलरेडी 2 मुलं होती, बालवर्धक होतं. पण तो म्हटला तसं की, आणि मी तेव्हा जॉब करतच नव्हते, हे स्टार्टअप जे होतं तेच होतं. सो ती सर्वात मोठी रिस्क होती आमची. नाईस. कुठलं असं पुस्तक किंवा कुठली अशी व्यक्ती ज्याच्यामधून तुम्हाला प्रेरणा मिळते किंवा तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगाल? माझ्यासाठी पुस्तक म्हणजे मी खूप आधी वाचलेलं आहे, पण ते माझ्यासाठी नेहमी द मॉन्क हू सोल्ड हिज फरारीवालं, म्हणजे ते मला नेहमी आय कीप गोईंग बॅक टू इट. असं थोडं म्हणजे अख्खं नाही वाचत, पण त्यातले काही जसं मी म्हटलं, कारण आय फील, जसं मी खूप सारखं तो मुद्दा आणते, बट आय जेन्युइनली फील की डिसिप्लिन आणणं, त्यासाठीचं ते जे आपल्या स्वतःमध्ये आपण जेव्हा ते एफर्ट्स घेतो आणि चेंज घडवतो, तेव्हा मग बाकीच्या गोष्टी मार्गी लागत जातात. सो आय थिंक दॅट इज वन बुक फॉर मी. माझ्यासाठी प्रेरणास्थान म्हणायचं म्हणलं तर मी आमच्या सद्गुरूंना खूप मानतो, सद्गुरू श्री वामनराव पै. आणि त्यांची एक शिकवण आहे की त्यांचं खूप प्रोत्साहन असायचं की तुम्ही उद्योजक व्हा, पण उद्योग करताना तुम्ही असा उद्योग केला पाहिजे की समोरच्याच्या लाईफमध्ये तुम्ही काहीतरी व्हॅल्यू क्रिएशन केलं पाहिजे, तर तो खरा उद्योग आहे आणि ती खरी राष्ट्रभक्ती आहे, तर ती खरी तुम्ही देशाची सेवा करताय.
त्याच्यामुळे कुठलंही गोष्ट काम करताना व्हॅल्यू क्रिएशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि फॉर्च्युनेटली ते आम्ही आमच्या बालवर्धकमध्ये खूप जोपासले. दॅट इज वन पिलर इन बालवर्धक असं आम्ही म्हणतो. आणि मगाशी आपण जे बोललो की यंग एंटरप्रेन्योर्सनी नवीन उद्योग करताना काय बघितलं पाहिजे किंवा काय आयडेंटिफाय केलं पाहिजे, तर मी म्हणेल की व्हॅल्यू क्रिएशनच्या लाईनवरती तुम्ही जर काम केलं तर तुमचं प्रोडक्ट सक्सेसफुल व्हायला खूप मदत होते. बिझनेस सुरू करताना कुठला एक येस आणि कुठला एक नो हा असतो किंवा तुम्ही जो बघितला बिझनेस सुरू करताना? नो. एक तर नो म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मला खूप फास्ट रिझल्ट हवेत, ते नाही शक्य होत. म्हणजे यू हॅव टू इन्व्हेस्ट टाइम, यू हॅव टू इन्व्हेस्ट मनी ऑल्सो. लाईक आम्ही सुद्धा इन अ अर्लियर स्टेजेस की तो प्रोडक्ट छान क्वालिटीचा कस्टमरपर्यंत गेला पाहिजे. तिथे थोडंसे आपल्या खिशातनं कुठेतरी थोडा लॉस होतो. यू हॅव टू डील विथ दॅट. सो आय थिंक नो इज की ते फास्ट फॉरवर्ड असं काही कन्सेप्ट नसते बेसिकली. ओके. अँड बिग येस अप्स अँड डाऊन्स असतात, एव्हरीथिंग आय थिंक. त्याला मी येस म्हणेल. हां, ते एक असलं पाहिजे की जरी पडलो किंवा थोडं काही निगेटिव्ह काही आलं कमेंट, कारण ते येत राहतात आपल्या भारतीय समाजात, पण ते पुन्हा ग्रो अप करण्याची धमक पाहिजे. म्हणजे की तिथेच बसलं नाही पाहिजे. आणि एका वाक्यात जर आपल्या ऑडियन्सला किंवा ॲस्पायरिंग एंटरप्रेन्योर्सला जर एखादं काही इन्स्पिरेशन द्यायचं झालं एका वाक्यात, तर काय सांगाल? की खूप स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा, पण हळू चालू करा. मेन ते खूप आजकालच्या जनरेशनचं असं होतं की लगेच पाहिजे, मला लगेच परफेक्ट दिसलं पाहिजे, मला लगेच सेट व्हायला पाहिजे. सो हळू चालू करा आणि करत राहा. मेन रिस्क घ्या. रिस्क घेतल्याशिवाय आय डोंट थिंक असं खूप गोष्टी साध्य होतात. कॅल्क्युलेटेड रिस्क, ऑब्व्हियसली आपण मग अशी म्हटलं तसं. रिस्क म्हणजे अगदी मग सगळंच पणा लावले असं नाही. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन थोड्या थोड्या टप्प्याने फिगर आउट करत राहा. आणि मेन मी म्हणजे असं स्पेशली फॉर वुमेन ह्यांना सांगेल, आपल्या महिला ह्यांना, की करा, म्हणजे उद्योग करा किंवा जॉब जे काय असेल, पण ते फक्त एक उद्योग नसतो. तुम्ही एक प्रेरणा पण देत असता तुमच्या पुढच्या पिढ्यांना. बरोबर. घरी म्हणजे नॉट टू डिमीन, बट जेव्हा तुम्ही स्वतः बाहेर जाऊन गोष्टी शिकता, काही वेगळं करता, तुमची मुलं तुम्हाला तेच बघून त्यांचा तो पाया असतो. जसं आपण मगाशी म्हटलो की स्टुडंट्सनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं लगेच मग त्यांनी व्यवसाय करावा का. सो तो पाया आपण आधीपासून पण घडवू शकतो थोडंसं, अगदी लहानपणापासून. की म्हणजे 8-9 वर्षाच्या मुलापासून पण, की त्याला ते समजणं की बाबा या गोष्टी अशा असतात, की असे बिझनेस होतात, किंवा आपण एखादी गोष्ट विकत घेतोय, मग हे कॅल्क्युलेट करायला पाहिजे. सो इथपासून सुद्धा पाया घडवता येतो. असंच. छान. आय एम शुअर नक्कीच आपल्याला इथे हा मेसेज मिळतोय की एकतर रिस्क घ्या, चालू करा. तुमच्या माहितीतल्या की तुमचं पॅशन असेल अशा गोष्टींपासून सुरुवात केली तर जास्त चांगलं. आणि ऑब्व्हियसली हळूहळू जर बिझनेस तसा तुम्हाला वाढवायचा एक्सपिरियन्स मिळतोय तर तो केला पाहिजे. अमृता आणि भूषण, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खरंच इन्स्पायरिंग होतं. आय एम शुअर आपल्या ऑडियन्सला पण हेल्प होईल तुमच्या सगळ्या मेसेजेसची. आणि ऑल द बेस्ट बालवर्धकसाठी सुद्धा. पुढचे जे काही तुमचे ग्रोथ फेजेस आता चालू आहेत त्याच्यासाठी विशिंग यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू इथे आल्याबद्दल. थँक्यू आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल. थँक्स लॉट. थँक्यू.